नमस्कार. जय महाराष्ट्र. मी दिनेश अहिरे. आजचा विषय असा आहे की आम्ही जर पाहिलं गेल्या 2 दिवसापूर्वी आम्ही वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती सी कडे वारंवार तक्रारी करतोय आणि वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही सांगतोय की बाबा गोपचारपाडा परिसरामध्ये ज्यावेळी विजयनगरमधून गोपचारपाडातून मकवाना कॉम्प्लेक्सकडे निघत असताना त्या ठिकाणी एक मार्केट भरतं अवैधरित्या. गुरुवार मार्केट आणि रविवार मार्केट या मार्केट भरवणारे कोण आहेत हे माहीत नाहीये. परंतु जे मार्केट भरतं आणि मार्केट भरल्यानंतर सगळे जे फेरीवाले जे आहेत रस्त्यावर बसतात. पहिली गोष्ट, हे मार्केट भरवायला परमिशन नाहीये आणि हे अनधिकृत मार्केट भरवलं जातं. त्याच्यावर प्रभाग समिती सी अतिक्रमण विभाग त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाहीये. बरं, हे मार्केट भरवतं कोण? अशा मार्केट भरवायला परमिशन आहेत का? आम्ही त्या ठिकाणून जात असताना आम्हाला गोपचारपाडा मस्जिदपासून बाहेर निघेपर्यंत कमीत कमी 20 मिनिटं तरी लागली. बरं, तेवढी गर्दी होती, लोक खरेदीसाठी येतात, ठीक आहे. हे जे मार्केटमध्ये येणारे फेरीवाले वगैरे कुठले असतात, तर बाहेरून टेम्पो ट्रक भरून आणतात, ते विकतात आणि विक्री करून बाहेर जातात, रात्रीचं साहित्य घेऊन जातात. परंतु अशा वेळेस या ठिकाणी एखादा व्यक्ती आजारी झाला किंवा एखादी ॲम्ब्युलन्स वगैरे यायची म्हटलं, तर आतून बाहेर आणि बाहेरून आत जाईपर्यंत एखादा पेशंटचा हॉस्पिटलला पोहोचवायचं म्हटलं तर मला वाटतं की त्याचा तिथे जीव जाऊ शकतो. आपण ही गर्दी पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून, कशी गर्दी आहे. आणि हे संपूर्ण जे मार्केट जे आहे हे महानगरपालिकेच्या अधिकारी जे आहेत यांच्या संगनमताने हे भरवलं जात आहे आणि हे लवकरात लवकर बंद झालं पाहिजे. तसं मी महानगरपालिकेला पत्र दिलं आहे. परंतु हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी अशी जी घटना घडली होती की तिथून एका महिलेला जाताना, त्या ठिकाणावर जात असताना महिलेला बाहेर ॲम्ब्युलन्स जाताना तिकडे चक्कर आली. चक्कर आली म्हणून ती दवाखान्यात बाईकवर घेऊन जात असताना त्या ठिकाणावरून बाहेर पडेपर्यंत त्या महिलेची तब्येत खूप खराब झाली. आणि अशा प्रकारे जे आहेत या धंदेवाल्यांमुळे होतात. माझी विनंती आहे की या ठिकाणी अवैधरित्या धंदे बसवले जात आहेत. गुरुवार मार्केट आणि रविवार मार्केट. पहिलं मकवाना कॉम्प्लेक्स किंवा मकवानाचं जे मकवाना कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला जे मैदान होतं त्या मैदानामध्ये बिझनेस बसवला जायचा. त्याच्यानंतर आता तो पूर्ण गोपचारपाडा इकडे तलावाकडे यायला लागला, म्हणजे मस्जिदपर्यंत. तर हे अनधिकृत बसलेले सगळे धंदेवाले किंवा हे मार्केट महानगरपालिकेने प्रभाग समिती सीचे सहाय्यक आयुक्त विक्टर डिसोजा सर आणि अशोक धनिया सर यांना माझी विनंती आहे की आपण या मार्केटकडे लक्ष द्यावं आणि हे मार्केट लवकरात लवकर बंद करावं. त्याचप्रमाणे आम्ही कालचा एक विषय असा होता की साईनाथ नाका, म्हणजे साईनाथ नाका जो आहे, साईनाथ नाक्यापासून कोपरीपर्यंत जर पाहिलं तर रात्रीच्या वेळी किंवा खूप ट्रॅफिक असते आणि हे सगळे भाजीवाले धंदे वगैरे जे आहेत हे संपूर्ण रस्त्यावर येतं. मग हे ट्रॅफिक होते कारण एकच गाडी पास होते. हे डबल डबल धंदे, मागचा मागे एक, त्याच्या पुढे एक, त्याच्या पुढे एक, अशा 3-3 धंदे लावून पुढे येतात. त्याचनंतर कोपरी नाक्याचा जो घास कोपरे आहे या ठिकाणी एक मूर्ती विक्रेता बसतो, तिकडे टपरी आहे. हे असे अवैध धंदे लागलेले आहेत आणि मूर्ती विक्रेत्याचं खास करून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या मूर्त्या आहेत ह्या रस्त्यावर विकल्या जातात. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड किल्ले कशासाठी, तर हे रस्त्यावर मूर्त्या विकण्यासाठी आहेत का? किंवा चांगल्या ठिकाणी त्यांचं ठेवणं असलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी. त्या ठिकाणी अनेक लोक बाथरूम करतात, त्या ठिकाणी सगळा म्हणजे घाणेरड्या प्रकारचं. आम्ही काल त्या ठिकाणी पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचबरोबर गौतम बुद्धांच्या मूर्त्या असतील, अनेक जे आपले देवदेवता आहेत, आपले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्या मूर्त्या बनवलेल्या, ह्या मूर्त्या संपूर्ण खाली ठेवल्या होत्या. आणि खाली ठेवल्यानंतर तिथूनच संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांची धूळ असेल, तिथे मागच्या बाजूला जे रिक्षावाले रात्रीच्या वेळी तिथे काही टॉयलेट असेल, बाथरूम असेल, अशा प्रकारच्या गोष्टी करतात, तिथेच हे मूर्त्या विकायला बसतात. मी हे मूर्तीवाले जे आहेत यांनाही विनंती करेन आणि महानगरपालिका प्रभाग समिती सीचे ज्या अतिक्रमण विभाग आहे यांनाही विनंती करेन की त्या साईनाथ नाक्यापासून घास कोपरीपर्यंत जेवढे अवैधरित्या धंदे जेवढे आहेत त्या सर्व धंद्यांवर कारवाई करा. म्हणजे रस्त्यावर कोणाला आमचा विरोध नाहीये की तुम्ही जो धंदा करता तो करू नका, परंतु धंदा करत असताना त्याला काहीतरी एक सीमा असते की तिथपर्यंत तुम्ही त्या धंदा करू शकता आणि करा.
हे संपूर्ण धंद्यांवर आपण कारवाई करावी आणि गोपचारपाडा परिसरामध्ये अवैधरित्या भरणारे हे मार्केट याच्यावर आपण लवकरात लवकर कारवाई कराल अशी मी आपणास विनंती करतो.